द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अखण्डमण्डलाकार व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधान ऐकले तिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडय का माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी श्री संत विश्ववंद्य माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीमधील 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची माऊली या ओवीद्वारे सांगतात की अवधान ऐकले दिजे। अवधान म्हणजे लक्ष, फक्त एकदा माझ्याकडे लक्ष द्या मग सर्व सुखाशी पात्र होईल। तुम्ही एकदा का माझ्याकडे लक्ष दिलं की सर्व सुखाला प्राप्त होसाल। म्हणजे बघा, प्रपंचामध्ये आपण सुख शोधतो, सुख शोधत असताना आपल्याला विषयाचं सुख प्राप्त होते, पण त्याच्यापासून आपल्या शरीराला हानी सुद्धा होते। ते सुखाचा उपभोग घेताना त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो। जसं की गोड आवडते, गोड खाण्यामुळे शुगर सुद्धा होते, जास्त खाण्यामुळे दुष्परिणाम। पण हे झालं विषयाचं सुख प्रपंचातलं। अरे आज मला आजाडी ये बा आज परमार्थातलं जे सुख आहे त्या परमार्थातलं सुख जे संत सांगतात ते सुख नाही तर सर्व सुख। म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये बघा, प्रत्येक विषयाला माऊलींनी अलंकारित केलंय, विशेषण लावून सुखाला सर्व सुखाची उपमा दिली की सर्व सुखाशी पात्र होईल। तर सर्व सुख म्हणजे भगवंताच्या भक्तीचं सुख, आणि ते कितीही नामस्मरण केलं, किती भक्ती केली तरी त्यामुळे आपल्या शरीरावर किंवा मनावर कोणताही दुष्परिणाम होत नाही। उलट मनाला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते, सकारात्मक ऊर्जा मिळते। म्हणून माऊली म्हणतात की एकदा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि नंतर सर्व सुखाला अधिकारी व्हा, पात्र व्हा। तर हा झाला थोडक्यात या ओवीचा अर्थ। आता ज्या निमित्त आपण इथं बसलो, माझी आई आहे, माझी ताई आहे, माझे बाबा आहेत, भेटीगाठी झाल्या। बघा, आता जे रक्ताचे नाते असतात ते स्वार्थाचे असतात, आशा असते काहीतरी मोबदल्याची। पण हे जे प्रेमाचं नातं आहे हे निस्वार्थ आहे, त्याच्यात स्वार्थाची देवाणघेवाण नाही, यात फक्त प्रेमाची देवाणघेवाण। रक्ताच्या नात्यात वस्तूची देवाणघेवाण असते, म्हणजे मोबदल्याची आशा असते, स्वार्थाची आशा असते। पण हे प्रेम आहे शुद्ध सात्विक प्रेम, आणि हे एका जन्माचं नाही, हे अनंत बऱ्याच काही जन्मांचं नातं असते, ते कळत नाही आपल्याला, हे ऋणानुबंध असतात। आणि त्यामुळे ह्या भेटीगाठी होतात, एकमेकांच्याबद्दल आकर्षण निर्माण होते, ओढ निर्माण होते, माया निर्माण होते। मायेचा एक ओला हृदयातून पाझरत असते तो आपुलकीचा, आणि म्हणून भेटीसाठी आठवणीसाठी मन आतुर होत असते। तर जशी आईची भेट झाली, बाबांची भेट झाली, तुमची भेट झाली, शास्त्रात पुरावे आहेत बघा। आता आपण म्हणतो की बा हे असंच का झालं, आई रडल्या, पायाला लागलं, काहीतरी घटना घडणारीच असते, ते फक्त निमित्ताला कारण बघा। एक छोटंसं उदाहरण सांगतो की ऋण वैर हत्या हे चुकत नसते। आता कसं असते, ठरलेलं असते आणि ते घडणारच असते, शोक करू नये त्या गोष्टीचा, फक्त ते तेवढं सहन करावं लागते। ते जर आता सहन नाही केलं तर पुढे त्याचा त्रास होते, म्हणून ते भोगून द्यावं लागते। बघा काय झालं की ज्या वेळेस महाभारतीय युद्ध झालं, महाभारतीय युद्धामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडव 5च होते पण ते विजयी झाले, कौरव 100 होते, तरी सुद्धा
ते मेले. बरं कौरव मेले ते अनितीनं वागत होते, कप्तानं दूध खेळले, युद्ध केलं, कप्तानं त्यानं वागले म्हणून ते मेले. शेवटी वाईटाचं वाईटच होते. पण या पांडवांचे जे 5 मुलं होते ते लहान बालकं होते. आता ते लहान बालकं होते, त्यांचा काही दोष नव्हता, तरी सुद्धा ते मेले. असाच प्रश्न जैमिनीच्या मनात आला. त्यांनी मार्कंडेय ऋषीला विचारलं की ऋषीवर पांडव जिंकले, त्यांच्यासोबत भगवंत होते, धर्म होता त्यांच्यासोबत, ते नीतीने वागले, धर्माने वागले म्हणून ते जिंकले. मग त्यांची मुलं का मेले? आणि त्यांनी तर काही पाप केलं नाही, बालवयात वारले. ते 5 मुलं अश्वत्थामाने मारून टाकले. त्यावेळेस मार्कंडेय ऋषी म्हणायला लागले की ऋण, वैर आणि हत्या हे सुखद नसते. आपण म्हणतो मी कोणाचा अपराध केला नाही, मी कोणाचं वाईट केलं नाही, पण माझ्या बाबतीत असं का घडलं? बघा, त्यावेळेस ऋषी सांगायला लागले, मार्कंडेय ऋषी म्हणतात की हरिश्चंद्र राजाचं नाव ऐकलंशील ना तुम्ही ना? सत्ययुगात हरिश्चंद्र राजा धर्मनीतीने आपल्या राज्याचं पालन करत होता. त्याच वेळेस काय झालं की विश्वामित्र नावाचे ऋषी होते. आता ते ऋषी तपस्वी होते, क्रोधी होते. त्यांनी काय केलं की त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त करायच्या होत्या. तर जी एक स्त्री आणली, तिचे केस पकडून तिला फरफर फोडत आणलं, फरफटत. आणि ते राजाने बघितलं. राजाने विचारलं की ऋषीवर, माझ्या राज्यामध्ये कुणावर अन्याय झालेला मला सहन होणार नाही, आणि तुम्ही हे असं का करता? ही स्त्री कोण आहे? त्यावेळेस ऋषीनं सांगितलं की ही स्त्री नाही, ही ब्रह्मविद्या आहे, हिच्यापासून मला अष्टमहासिद्धी प्राप्त करायच्या आहे. त्यावेळेस ऋषी म्हणायला लागले, तुम्हाला जर प्राप्त करायचे तर तुम्ही तप करा, तपाच्या बळावर तुम्ही प्राप्त करू शकता, पण तुम्ही असा चुकीच्या मार्गाने तुम्ही त्या अष्टमहासिद्धी प्राप्त करू नका. बघा, त्या ठिकाणी त्या स्त्रीचे ते केश पकडलेले, ओढत आणलेलं त्या ब्रह्मविद्येला बघितलं. वर विश्वदेव होते 5, त्या विश्वदेवांनी स्वर्गातून बघितलं आणि त्याने म्हणायला लागले की अरे रे रे, विश्वामित्र ऋषी किती क्रोधी आहे, पापी आहे हा. बघा, एका स्त्रीवर अत्याचार करून राहिला. तर ऋषी खरोखर क्रोधी होते. ऋषींनी बघितलं, काय रे म्हणे, तुम्ही मला पापी म्हणता, क्रोधी म्हणता, जा म्हणते तुम्हाला मी श्राप देतो, तुम्ही मृत्यू लोकात जन्माले येसाल. विश्वदेव होते ते 5 जण. आता ते म्हणायला लागले ऋषीवर, तुम्ही आम्हाला असा श्राप दिला, आम्ही काहीच नाही, फक्त हळहळ व्यक्त केली म्हणा, किंवा त्या एका स्त्री अबला आहे, तुम्ही तिचे केस पकडले, तिला ओढत आणलं, असं करायला नको. आणि राजाने सुद्धा म्हटलं, हरिश्चंद्र राजाने, की तिला सोडून द्या, माझ्या राज्यात असा अन्याय मी सहन करणार नाही. त्यावेळेस ऋषीने त्यांना श्राप दिला की तुम्ही मृत्यू लोकात जन्माला येसाल, पण या राजाने म्हटलं की तुझा बदला मी घेईन. बघा, बदला कधी घेतला जातो, त्याच्यासाठी तेच विश्वदेव. मग त्यांनी क्षमा मागितली ऋषीची की ऋषीवर एवढा मोठा तुम्ही दंड दिला, आम्हाला एवढा श्राप दिला, आमची एवढी मोठी काही चूक नाही घडली आमच्याकडून. त्यावेळेस ऋषी शांत झाले. ऋषी म्हणतात, ठीक आहे, पण तुम्हाला लवकर सुटका होईल, अल्पवयात तुमची मृत्यू लोकातून सुटका होईल. म्हणून तेच विश्वदेव 5 ते द्रौपदीच्या पोटी जन्माले आले मृत्यू लोकात, आणि ते बालवयातच अश्वत्थामाने द्यायचे. तर ते असं ते श्रापाचं म्हणजे ते फेडून द्यावं लागते. आता ते त्यांनी दिलेला श्राप होता, ते वैर होतं. वैर कसं होतं? विश्वामित्राला म्हणजे या हरिश्चंद्र राजाला मनात राग धरला होता की तुम्हाला त्या स्त्रीपासून ब्रह्मविद्या प्राप्त करू दिली नाही, मला अष्टमहासिद्धी प्राप्त करू दिल्या नाही ना, बघ मग मी तुझा छळ करणार. स्वप्नात जाऊन त्याचं राज्य हरण केलं, त्यानं डोंब्या घरी पाणी भरलं. रोहिदास पुत्र, तारामती राणी, हरिश्चंद्र राजा एकासोबत तिघांचा छळ केला. तर असं काहीतरी असते पूर्व, ते आपल्याला आता बघून द्यायला लागते, आपल्याला कळत नाही, नकळत घटना घडते. आता वैर कसं असते, हत्या कशी असते बघा. हत्या ते एक सजन कसाई होता, सजन कसाई, त्यानं शालिग्राम देव पारड्यात टाकला, एका पारड्यात मांस विकत असतो, आणि त्याच दगडानं तो भारोभार ते मांस विकत होता. एक दिवस त्या रस्त्यानं साधू महात्मा चालले होते. ते म्हणायला लागले की अरे हा देव आहे वेड्या, तू काय करतो, आणि दे मला दगड.
ते घेऊन गेले, त्याची पूजा केली, शुद्ध दही दूध पंचामृतानं त्याची पूजा केली आणि देवारात ठेवला. झोपला ब्राह्मण रात्री. त्या साधूच्या स्वप्नात आले भगवंत, म्हणतात की अरे माझा भक्त साधा भोळा होता आणि तो माझं नामस्मरण करत होता आणि मला त्याच्या सहवासात राहायचं होतं. तुम्ही मला जिथून आणलं तिथंच नेऊन ठेव. शेवटी दुसऱ्या दिवशी ब्राह्मण उठले ते महाराज आणि नेऊन दिलं त्या सजन कसायाच्या जवळ. तो म्हणायला लागला की का बरं आणलं हा दगड? तर म्हणे दगड नाही, तो शालिग्राम भगवान आहे. मग म्हणे असं काय विचारलं आता सविस्तर. आता आपल्याला जास्त वेळ नाही, आम्हाला उशीर नाही ते सांगितलं शालिग्रामाची गोष्ट. तर सांगितलं की हा देव आहे. त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला. तो म्हणायला लागला की अरे बापरे, हा साक्षात ईश्वर आहे. मी याला दगड समजलं आणि याच्या भारोभारनी मांस विकलं. आजपासून हा धंदा बंद. त्याच दिवशी तो दगड घेतला सोबत, जगन्नाथपुरीला जायला निघाला. जाता जाता रस्त्याने अंदाज आला. एका ठिकाणी मुक्काम केला. ज्या घरात मुक्काम केला, आता हे जे सजन कसाई नावाचा माणूस होता, सौंदर्यवान होता, भगवंताचा भक्त होता, भक्तीचं तेज असते ते. त्याच्यावर त्या घरची बाई आकृष्ट झाली. ती म्हणायला लागली की तुम्ही माझ्या घरी जेवले, मुक्काम केला, पण तुम्ही माझी मनोकामना पूर्ण करा. तर तो म्हणते की बाई मी एक सात्विक माणूस आहे, तू अशी आशा